नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुलुंडमध्ये बिबट्या दिसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण। कुत्र्याची शिकार केल्याचे सीसीटीव्ही व्हायरल। मुलुंड पश्चिम येथील सरदार तारासिंग उद्यानाजवळ असलेल्या साईप्रस्थ येथे बिबट्या आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रात्री उशिरा बिबट्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून साईप्रस्थ येथे येऊन कुत्र्याची शिकार केली। या भागात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या दिसून आल्याने आता नागरिकांची झोप उडाली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला अनेक ठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने अनेकदा शिकारीच्या शोधात बिबटे नागरी वस्तीत येतात। घाटकोपर ते मुलुंड या भागात अनेकदा बिबट्यांनी नागरिकांवर जीवघेणे हल्ले केले आहेत। त्यात काहींचा मृत्यूही झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। तर अनेकदा हे बिबटे कुत्र्यांची शिकार करीत असल्याचे दिसून आले आहे। नागरी वस्तीत त्यांचा वावर वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे वन विभागाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेवर संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी प्रशासनाकडे वारंवार केली आहे। याबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी तसेच पालकमंत्री यांच्याशी याबाबत अनेकदा चर्चा करण्यात आली आहे। मात्र प्रशासनाला या प्रश्नाचे गांभीर्य नसल्याचे खासदार संजय दिना पाटील यांनी कालच्या साईप्रस्थच्या घटनेनंतर सांगितले। साईप्रस्थ येथे आलेल्या बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे। मात्र त्या ठिकाणी रात्री अपरात्री एखादा व्यक्ती असता तर त्याची शिकार झाली असती। त्यामुळे या भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी प्रशासनाने संरक्षक भिंत बांधावी अशी मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी सतीश पाटील, मुलुंड, मुंबई।